हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील. तर मग मी तुम्हाला याच्या पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी घरून निघालो होतो. आता मी त्याच्या पुढची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. तर जसं की आम्ही घरून निघालो, त्या दादांचं जिथं हॉस्पिटल मेडिकल होतं त्याच हॉस्पिटलला आम्ही त्यांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि गाडीत बसवलं आणि मग हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी निघालो. तर म्हटलं मग आता काय करू, मला काही सुचत नव्हतं. तसे पुण्यामध्ये आमचे भरपूर नातेवाईक होते. माझे बहीण भाऊ पण तिथंच राहता, माझे दीर पण तिथंच राहता. पण म्हटलं आता यांची कंडिशन आणखीन म्हणजे वाढत चालली, तर त्यांचं कोणीतरी पाहिजे म्हटलं की निर्णय वगैरे घ्यायला किंवा पुढं कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जायचं काय. तर मग म्हणून मी माझ्या दीरांना कॉल केला होता. तर त्यांना सांगितलं की यांना असं असं झालं आहे, मी ह्या हॉस्पिटलला घेऊन चालली आहे, तुम्ही पण तिथंच या. मग आम्ही त्या हॉस्पिटलला पोहोचलो. त्यांनी BP वगैरे चेक केला, तात्पुरत्या BPचे गोळ्या सलाईन वगैरे ते चालू केलं. आणि तेवढ्यात तिथं दादा पण आले, म्हणजे माझे दीर दादा पण तिथं येऊन गेले त्या हॉस्पिटलला. मग ते बोलले की यांना CT स्कॅन करायला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल म्हणे. तर मग मी किट्टूला तिथंच त्या हॉस्पिटलमध्येच माझ्या दिराणीकडे सोडून दिलं आणि मी आणि दादा यांना ॲम्ब्युलन्समधून दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो CT स्कॅन करायला. आणि मग तिथं CT स्कॅनला यांना मध्ये नेलं होतं. मग तिथले डॉक्टर विचारत होते की हे पडले होते की काय काय झालं होतं. तर म्हटलं ते पडलं तर काय नाही होतं. म्हणजे डोक्याला लागलं होतं का? म्हटलं डोक्यालाही त्यांना काही लागलेलं नाही आहे, काही नाही आहे. ते व्यवस्थित आले, संध्याकाळी ड्युटीवरून झोपले आणि रात्रभर असा त्रास झाला असं मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी तिथं काही मला एवढं क्लिअर नाही सांगितलं. मग ठीक आहे, तुम्ही बाहेर जा, मी बघतो म्हणे. मग त्यांनी CT स्कॅन वगैरे केला, मी बाहेर बसले होते. मग तेवढ्यात मम्मी पप्पांचा कॉल आला तर किट्टूशी बोलायला. मग मी त्यांना सांगितलं की असं असं झालं आहे, आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहे, मी यांना घेऊन आले असं. मग मम्मी पप्पांनी तिकडं माझे बहीण भाऊ त्यांनाही कॉल केला. मग तिथून CT स्कॅन केलं. आम्ही परत म्हणजे जिथे घेऊन गेलो होतो त्या हॉस्पिटलला आणलं, त्यांना CT स्कॅन करून मग त्यांनी ICUत ॲडमिट केलं. इलाज वगैरे काही ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी ICUमध्ये चालू केलं. मग असं जवळपास एक 1-2 तास गेला. मी ICUच्या बाहेरच वाट बघत होते की डॉक्टर येतील, भेटतील असं म्हणून डॉक्टरांची वाट बघत तिथं बसलेले होते. मग सगळ्यात पहिले ब्रेनचे डॉक्टर आले, त्यांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलवलं. तर ते बोलले की डोक्यामध्ये नस फाटली आहे, कदाचित BP हाय झाल्यामुळे डोक्यात रक्तस्राव झाला आहे म्हणे, त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता असं डॉक्टर म्हणाले. तर आणि त्यांचं रक्ताचे रिपोर्ट पण काढले होते, तर त्यांना क्रिएटिन जास्त वाढलेलं होतं, जवळपास 26पर्यंत गेलेलं होतं. तर डॉक्टर बोलले की त्यांचे किडनी हे काम करत नाही आहे आणि डोक्यामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे डोक्यात रक्ताची गाठ तयार झालेली आहे. आपला प्लस पॉईंट आहे म्हणे की ते अजूनपर्यंत तरी तुम्हाला ओळखतायत, म्हणजे थोडाफार का असे नाही की ब्रेन काम करतो आहे म्हणे. आणि जर ही गाठ वाढत गेली तर ब्रेनवरती दबाव टाकत गेली तर मग आपल्याला इमर्जन्सीत ऑपरेशन करावं लागू शकतं. आणि ऑपरेशन करायचं म्हटलं म्हणजे यांना ब्लड पण खूप कमी होतं, 5च पॉईंट होतं. तर डॉक्टर बोलले ऑपरेशन पण खूप रिस्की आहे म्हणे यांचं. आणि म्हणजे जीव वाचवणं पण म्हणजे थोडं कठीण आहे म्हणे असं बोलले होते ते, की काही 5-7-10% एवढीच गॅरंटी आहे म्हणे. आणि आमच्याच्याने होणार नाही असं ते बोलले होते, कारण की त्यांना किडनींमुळे पण काही औषधी देऊ नाही शकत म्हणे आपण म्हणे. तर म्हणून माझ्याकडून तर होणार नाही म्हणे असं त्यांनी स्पष्ट सांगून दिलं होतं. मग नंतर किडनीच्या डॉक्टरांना बोलवलं, तर ते आले. तर ते बोलले यांना आता इमर्जन्सीमध्ये डायलिसिस करावं लागेल म्हणे. आणि डायलिसिस पण सक्सेस होईल याचीही गॅरंटी नव्हती, कारण की याच्या पहिले डायलिसिस त्यांचं झालं नव्हतं. आता त्यांची कंडिशन खूप म्हणजे वेगळी होती. डॉक्टर म्हणे नॉर्मल लोकांचं जर डायलिसिस केलं तर ते काही रिस्की राहत नाही म्हणे. आणि त्यात एवढी कंडिशन अशी आणि त्यात पहिलं डायलिसिस ते पण रिस्की होऊ शकतं म्हणे. कदाचित त्यांना वेगळं डायलिसिस पण करावं लागेल म्हणे. तिथल्या किडनीच्या डॉक्टरांनी असं सांगितलं की जे नॉर्मल लोकांना 4 तासाचं डायलिसिस असतं ते यांना चालणार नाही म्हणे. तर मग ते काय बोलले की शक्यतो इथं आमच्या इलाज त्यांचा होणारच नाही म्हणे. मग तुम्ही एक तर पुण्यामध्ये 2-3 हॉस्पिटल सांगितले त्यांनी,
3च सांगितले जवळपास. तर ते त्यांच्यातून कुठल्याही एका हॉस्पिटलला तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता म्हणे. तर मग आम्ही त्यांना डी.वाय. पाटील हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मग त्याच डॉक्टरांनी तिथल्या डॉक्टरांशी बोलणं केलं वगैरे, सर्व व्यवस्थित केलं. मग आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्समधून तिकडच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. याच्यात जवळपास अख्खा दिवस निघून गेलेला होता. संध्याकाळच्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. तिथे माझे बहीण आणि भाऊ ते पण येऊन गेले होते. तर मग भावाने दवाखान्यात येण्याच्या पहिले मंदिरावर गेला होता. महादेवाला पाणी चढवलं, तिथलं बेलपत्र घेतलं आणि रुद्राक्ष आणला होता. ICUमध्ये गेली होती. तर ते बोलले हे हॉस्पिटल आहे, इथं हे सगळं अलाउड नाही आहे म्हणे. त्यांना ते महादेवाचं पाणी पण नाही पाजू दिलं, ते बेल पण नाही ठेवू दिलं आणि तो रुद्राक्ष पण गळ्यात नाही घालू दिला. असं सगळं ते पहिल्या हॉस्पिटलला झालं होतं. मग माझे बहीण भाऊ आले, दादा, मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की यांना ह्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण आता शिफ्ट करायचं आहे. मग त्यांना ॲम्ब्युलन्समध्येच आम्ही त्या हॉस्पिटलमधून डी.वाय. पाटीलला घेऊन गेलो होतो. तर तिथं इमर्जन्सीमध्येच ॲडमिट केलं होतं आम्ही. ॲम्ब्युलन्समधून जाताना तिथं ॲम्ब्युलन्स थांबली. हे सगळेजण मध्ये गेले होते, बहीण, भाऊ, दीर वगैरे सगळेजण, आणि मी ॲम्ब्युलन्सच्या जवळच होते, तिथंच थांबलेले होते. मग त्या ॲम्ब्युलन्समधले डॉक्टर माझ्याशी बोलत होते, कसं झालं, काय झालं. मग तेव्हाच बोलता बोलता मी त्यांना रिक्वेस्ट केली की दादा, म्हटलं, माझ्या भावाने जे पाणी आणलं होतं महादेवाचं, तर ते फक्त एवढं ते बॉटलचं बूच असताना एवढंच पाणी त्यांना पाजून द्या दादा, म्हटलं. तर त्यांनी बिचारांनी म्हणजे ऐकून घेतलं माझं आणि एवढं पाणी त्यांना दिलं प्यायला. आणि गळ्यामध्ये म्हटलं रुद्राक्ष पण यांच्या गळ्यात घालून द्या. तर ते बोलले आतमध्ये गेल्यानंतर हे सगळं काढावंच लागेल म्हणे. म्हटलं आतमध्ये जाईपर्यंत 10-15 मिनटं का असे ना त्यांच्या गळ्यामध्ये राहायला पाहिजे. म्हटलं तुम्ही घालून द्या दादा, म्हटलं. मग ते इथून वगैरे सर्व नळ्या होत्या, तर ते फक्त असं इथून अटकवलं आणि गळ्यात इथपर्यंत घातला. पूर्ण गळ्यात पण नाही गेलेला होता रुद्राक्ष. आणि ते पाणी पाजून दिलं महादेवाचं, एवढंच पाणी पाजलं. मग त्यानंतर त्यांना म्हणजे ज्या माणसाचे हातपाय काम नाही करत होते आणि जेव्हा ते पहिल्या हॉस्पिटलला ॲडमिट होते, मी ICUत त्यांना म्हणजे बोलायला गेले ना, तर त्यांना पायाकडे मी आवाज देत होते, तर ते म्हणजे असे वरती बघत होते. त्यांना कळत नव्हतं मी आवाज कुठून देते किंवा कुठून आवाज येतोय, कुठं बघायला पाहिजे. जवळपास म्हणजे थोडंफार तेव्हा त्यांची शुद्ध गेलेलीच होती. आणि मग ते पाणी वगैरे तिथं हॉस्पिटलच्या बाहेर ॲम्ब्युलन्समध्ये मी त्यांना पाजायला दिलं. तर ते एवढं उठून बसले आणि बसल्यानंतर थोडीफार वॉमिट केले. त्यांची कंडिशन अशी होती की त्यांचे हात पाय काहीच काम नाही करत होते, तरी ते उठून बसले, वॉमिट केली, परत झोपले. आणि मग मध्ये यांनी सर्व व्यवस्था केली, डॉक्टरांशी बोललं वगैरे. मग यांना मध्ये घेऊन गेलेत. तर मध्ये पण थोडीफार प्रोसेस झाली ॲडमिटची वगैरे. तर ते बोलले तुमचं काही इन्शुरन्स वगैरे आहे का. मग इन्शुरन्सचे डॉक्युमेंट म्हणजे आमचे 2 होते, एक आमचा प्रायव्हेट पण होता आणि यांचा कंपनीचाही होता. तर मग प्रायव्हेट तर पहिलेच रिजेक्ट होऊन गेला. तिथं आम्ही सगळे ते प्रोसेस करत होतो आणि मग म्हणले कंपनीचा होईल म्हणे अप्रूव्ह, असं ते बोलले. तर तुम्ही ॲडमिट करून घ्या म्हणे, पुढचं बघू बा. तर मग त्यांच्या ॲडमिटची प्रोसेस वगैरे केली, त्यांना बेड भेटला. मग त्या बेडवरच त्यांना ICUत घेऊन जाणार होते. पहिले तिथं सर्व टेस्ट, परत त्यांनी CT स्कॅन केला, ते केलं. मग ते सगळं फेरफेर चालू होतं. तर मग म्हटलं आता यांना बेडवर झोपवलेलं आहे. मग मी ते महादेवाचं बेल त्यांच्या उशीच्या खाली त्या बेडवरती ठेवून दिलं. मग CT स्कॅन वगैरे पूर्ण सकाळी जे काही केलं त्या सगळ्या टेस्ट त्यांनी परत केला आणि मग त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलं. तर तिथं पण मग त्यांना ॲडमिट केल्यानंतर ब्रेनचे डॉक्टर आले, किडनीचे डॉक्टर आले. मग त्यांनी तेच सांगितलं की यांना परत झटका पण येऊ शकतो, परत म्हणजे काही होऊ शकतं म्हणे, झटका येऊ शकतो किंवा दुसरं काही येऊ शकतं. यांची गॅरंटी म्हणजे 5% आहे बरं होण्याची. आणि जर एमर्जन्सीमध्ये ती गाठ जर वाढत चालली, आपल्याला ऑपरेशनही करावं लागेल आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेत तर परत येण्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही म्हणे. एवढं स्पष्ट डॉक्टरांनी आम्हाला सांगून दिलेलं होतं. तर आणि आज म्हणजे ज्या दिवशी आम्ही संध्याकाळी त्यांना ॲडमिट केलेलं, तर डॉक्टर बोलले आज रात्री यांना आपण डायलिसिस
करू म्हणे, पण डायलिसिस सक्सेस होईल याची गॅरंटी नाही आहे. पहिलं डायलिसिस जर सक्सेस झालं तर मग म्हणजे थोडंफार बरे रिकवर व्हायला सुरुवात होईल असं आपण समजू बुवा. त्यांची बॉडी हे सर्व ट्रीटमेंटला सपोर्ट करते असं समजू म्हणे आपण म्हणे. आणि मला एवढंच माहीत होतं. मग नंतर ते बाहेर आमचे म्हणजे नातेवाईक वगैरे बोलत होते, तेव्हा मी ऐकलं तर डॉक्टर बोलत होते की ती गाठ हळूहळू ब्रेनला जागेवरचं सरकवत चालली म्हणे. बऱ्यापैकी ब्रेन जागेवरचं सरकून गेलेला होता. पण तरी डॉक्टर म्हणायचे की ब्रेन जागेवरचं सरकला आहे, डोक्यात रक्तस्राव झाला आहे. तरी पण हे आम्हाला बोलत होते, ओळखत होते. डॉक्टर तेच सांगायचे की आपला प्लस पॉईंट हाच आहे की त्यांचा ब्रेन अजूनही काम करतो आहे म्हणे. ते तुम्हाला ओळखत आहे, आपल्याशी बोलू शकत आहे. तर अजून तर काही आम्हाला ऑपरेशनची गरज नाही वाटत आहे म्हणे. आणि देवाच्या कृपेने ती पडायला पण नको पाहिजे म्हणे ऑपरेशनची गरज. तर असं ते पहिल्या दिवशी झालं. मग रात्री जवळपास मध्यरात्रीला त्यांनी आमचं डायलिसिस चालू केलं. आणि सुरुवातीला 2-2.5 तासाचं देऊ म्हणे, पूर्ण 4 तास डायलिसिस नाही करणार म्हणे ते, असं बोललेत. मग त्या दिवशी रात्रीला डायलिसिस केलं. सकाळी परत ICUमध्ये डॉक्टरांनी बोलवलं. तर ते बोलले की रात्रीचं डायलिसिस तर झालं आहे म्हणे व्यवस्थित, आणि त्यांची बॉडी सर्व ट्रीटमेंटला सपोर्ट पण करते म्हणे. पूर्ण तर नाही बरे झालेत म्हणे, पण जो पहिले धोका होता बुवा, आपल्याला फक्त 5% गॅरंटी होती वाचण्याची, तर ती आता 10-15पर्यंत गेली आहे म्हणे. की म्हणजे थोडं बरे होऊ शकतं याचं वाटतं आहे. पण जोपर्यंत ICUतून बाहेर निघत नाही तोपर्यंत पूर्ण बरे आहे. आणि ऑपरेशनची गरज पडणारच नाही हे आम्ही सांगू शकत नाही म्हणे, पण अजूनपर्यंत तरी गरज नाही आहे म्हणे ऑपरेशनची. तर ते ऐकून म्हणजे थोडंफार तरी बरं वाटलं. पूर्ण धोका तर आपला टळलेला नव्हता, पण थोडंफार तरी बरं झालं होतं की जी जास्त रिस्क होती ती थोडी कमी झालेली होती. हे झालं पहिल्या दिवसाचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची हे कंडिशन होती. तर आता पुढचं काय झालं, पुढे कोण कोण आलेत, कसं झालं ते मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगेल. कारण की हा व्हिडिओ पण मोठा होऊन जाईल, बऱ्यापैकी व्हिडिओ मोठा झालेला आहे. तर पुढची स्टोरी मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगेल. हा पार्ट मी इथंच संपवते.